नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजची रेसिपी करणार आहे मक्याची भाकरी आणि गवार बटाट्याची मी भाजी करणार आहे. इन्स्टंट इथे मी घरात बनवून ठेवलेले मसाले तुम्हाला दाखवणार आहे की जी झटपट आपल्याला भाजी छान चवीची आपल्याला बनवता येते. तर ते मसालेही मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते, माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. गवार बटाटा करण्यासाठी इथे मी गवार साफ करून घेतलेली आहे आणि एक बटाटा छोट्या साईजचा मी कापून आणि पाण्यामध्ये इथे घेतलेला आहे. आणि याचबरोबर इथे घेतलेला आहे मी एक मीडियम साईजचा कांदा आहे, छोटा टोमॅटो आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि थोडंसं लसूण आपल्याला कुटून घ्यायचं आहे. जिरे टाक फोडणी घालण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. थोडंसं जिरं घेऊन आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यात आपल्याला घालायचा आहे कांदा. आता आपण घालू लसूण आणि जिरं जे ठेचून घेतलं ते आपल्याला घालायचं आहे. कांदा आणि लसूण व्यवस्थित झालेला आहे. थोडंसं घालायचं आहे हिंग, थोडीशी घालायची हळद आणि अर्धा टीस्पून पेक्षा कमी घातलेले मी लाल तिखट. टोमॅटो घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर आता घालते. अगदी थोडासा घालायचा आहे, अर्धा टीस्पून फक्त घालायचा रस्सा भाजीचा मसाला. थोडंसं पाणी, शेंगा घालू. आता आपल्याला घालायचंय बटाटा कापून मी पाण्यामध्ये ठेवलेला होता, थोडेसे स्टार्च त्याचे कमी होऊन जाते. आता आपल्याला थोडंसं घालायचंय पाणी. गवार आणि बटाटा आपल्याला शिजेल एवढं पाणी घालायचंय. अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी. मक्याच्या भाकरी बरोबर आपल्याला ही भाजी खायची आहे, म्हणून अगदी सुकी ती करायची नाहीये. थोडेसे भाजलेले शेंगदाणे मी याच्यामध्ये कुटून घालणार आहे. थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत मी. चवीपुरतं घालायचंय मीठ आणि याच्यावर ठेवायचंय झाकण. झाकण ठेवू दे आणि एक 5-1 मिनिटानंतर आपण भाजी शिजली की नाही ते बघूया. तर इथे बघा, मी या गॅसवरती ठेवलेली आहे शिजायला. या गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. मक्याची भाकरी आपल्याला याच्यावर करायची. तर पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे. इथं पातेल्यामध्ये आपल्याला पाणी काढायचं आहे. आणि आता मक्याची भाकरी करण्यासाठी मी इथे घेते पीठ. एक, दोन, तीन, 4 भाकरी टाकणार आहे मी. तर त्या अंदाजाने मी इथे घेतलेलं आहे पीठ. थोडंसं घालते त्याच्यामध्ये मीठ. गॅस आता केलेला आहे कमी आणि आपल्याला हे पीठ गरम पाणी टाकून थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. मस्त चपातीच्या उंड्यासारखा आपला हा उंडा तयार होतो. चार आपल्या भाकरी तयार होणार आहेत. मोठ्या मोठ्या भाकरी आपल्या होणार आहेत या. बघा,
थालीपीठ घेतलेलं आहे थोडस. हे बघा, तवा आपला गरम झालेला आहे. मस्त आपली भाकरी तयार झालेली आहे. थोडस लावायचं आहे पाणी. मक्याचा कलर बघा, एकदम अगदी हळद, असं वाटतं हळद टाकली एवढा पिवळा पिवळा कलर आपल्या इथे आलेला आहे. बघा, एक बाजू आपली चांगली भाजली की आपल्याला तव्यावरच ही भाकरी भाजून घ्यायची आहे. तव्यावर आपल्याला गॅसवर न भाजता आपल्याला तव्यावरच ही भाकरी भाजून घ्यायची आहे. एक बाजू चांगली भाजली की दुसरी बाजू आपल्याला कपड्याच्या साह्याने असं प्रेस करत करत आपल्याला ही भाकरी भाजायची आहे. हे बघा, फक्त या साईडने करताना तवा अंगावर येण्याची भीती आहे, तर त्यामुळे थोडस असं क्रॉस करायचं, मध्ये घ्यायची भाकरी आणि नंतर हे अशी दाबायची. हे बघा, एकदम मस्त तरतरीत भाकरी फुगलेली आहे. मस्त आपली भाकरी तयार झालेली आहे. याच पद्धतीने मी संपूर्ण भाकरी आता तयार करून घेणार आहे. इथे बघा, मस्त आपली भाजी शिजलेली आहे. बटाटाही आपला छान शिजलेला आहे. गॅस मी इथे बंद करते आणि याच्यावर झाकण ठेवलेले आहे. गॅस बंद केलेला आहे. भाजी आपली तयार झाली. इथे आपल्या मक्याच्या भाकरी तयार झालेल्या आहेत. आजची मका भाकरी आणि मिक्स आपली शेंगा आणि बटाटा भाजी. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतर मंडळींना शेअर करा. आणि इथे आता तोंडी लावण्यासाठी मी बनवलेली आहे आंब्याची भाजी. तर आंब्याच्या भाजीची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, जरूर बघा. आंब्याचा सीझन चालू आहे तर आंबेही आता येत आहेत. एकदम भारी भाजी तयार होते. तर आजची ही मका भाकरी आणि मिक्स भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.